नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने मोठी कारवाई करत 2 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील नारी मेट्रो स्टेशन पार्किंग परिसरातून आर्यन अनिल गजभिये हा 24 वर्षीय तरुणाची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेली होती। फिर्यादीने आपली दुचाकी लॉक करून पार्क केली होती, मात्र अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात कलम 303 भादवी न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दरम्यान या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले। सखोल विचारपूस केली असता त्या बालकाने नारी मेट्रो स्टेशन येथील वाहन चोरीची कबुली दिली। तसेच पाचपावली हद्दीतून आणखी एका काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी MH49 CE 3141 क्रमांकाची सुमारे 50,000 रुपये किमतीची चोरी केल्याचेही उघड केलेत। पोलिसांनी या बालकांकडून एकूण 1,10,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। या विधी संघर्षग्रस्त बालकास मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईकरिता पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गुन्हे शाखा युनिट 2 च्या या कारवाईमुळे नागपूर शहरातील वाहन चोरट्यांवर मोठा धक्का बसला आहे। पोलिसांकडून नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे।